तर मित्रांनो ही जी व्हिडिओ आहे ना ती छोटीशी व्हिडिओ आहे आणि मुंबई गोवा हायवे ह्याच्या ट्रॅफिकच्या अपडेटबद्दल आहे। आणि सध्या गणेशोत्सवासाठी ना भरपूर लोक कोकणातील जे लोक आहेत ते भरपूर प्रमाणात कोकणात येतात। सो हा छोटासा अपडेट आहे, तर मी लगेच सांगतो तुम्हाला। जो मुंबई गोवा हायवे आहे ना त्यामध्ये 3 ठिकाणी मेजर ट्रॅफिक झालेलं आहे। म्हणजे मी खेडपर्यंत सांगतो आहे, आता सध्या लोणेरेपर्यंत म्हणजे लोणेरेच्या अगोदर आहे, मी माणगावपर्यंत आहे। सो पहिले जे 3 जे ट्रॅफिकचे पॉईंट आहेत ना, तर पहिला आहे जो आहे नागोठणेच्या इथे सिंगल रूट आहे, सिंगल लेन आहे, तो तिकडे ट्रॅफिक होतं। त्याच्यानंतर तिकडून बाहेर पडलात ना की डायरेक्ट इंदापूरचे म्हणजे कोलाड आहे, तो कोलाडच्या अगोदर आहे ना, म्हणजे कोलाडच्या नंतर आंबेवाडी नाका वगैरे सिंगल लेन आहे। सो त्याच्या अगोदर आहे ना, कोलाडच्या भरपूर अगोदर ट्रॅफिक चालू होतं त्या 2 लेनमध्ये। त्याच्यानंतरला पुढे गेलात ना की आंबेवाडी नाका आहे, त्याच्यानंतरला बाहेर पडता तर 2 लेन आहेत आणि तो 2 लेन ना थोडासा 5 मिनिटाच्या अंतरावर गेल्यावर ना पूर्ण ट्रॅफिक आहे। कारण की त्याच्यापुढे जो इंदापूर आहे ना, इंदापूरला मार्केटमध्ये सिंगल रूट आहे, त्याच्या अगोदर जो ट्रॅफिक आहे ना तो भरपूर अगोदरपर्यंत आहे। म्हणजे कोलाड सुटल्यानंतरला 2 लेन चालू होतात, त्या 2 लेनमध्ये कोलाडपासून मला वाटते 5-10 मिनटं गेले की नंतर ट्रॅफिक जो चालू होतो ना तो पूर्ण इंदापूरचा जो सिंगल रूट आहे येतो तिथपर्यंत पूर्ण जॅम आहे। लोक काल रात्री 10 वाजल्यापासून निघाले, ते आत्ता 1:30 वाजता त्यांची गाडी तिथून बाहेर पडली। त्याच्यानंतर त्याच्यानंतर इंदापूरनंतर जर तुम्ही बाहेर पडाल तर माणगावचा जो सिंगल रूट आहे त्याच्या अगोदर ट्रॅफिक झालेला आहे। सो हे 3 आहेत ना आत्तापर्यंत मेन ट्रॅफिक आहे। तो हा छोटासा अपडेट होता जे कोणी येत असेल त्यांच्यासाठी। आणि नक्की हा जर अपडेट आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा, म्हणजे त्यांनाही कळेल की कोणत्या रूटने यावं आणि कशा प्रकारे यावं। धन्यवाद।